नमस्कार. बाजूचा व्हिडिओ पहा. पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर आणि देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेपैकी एक शहर. त्या शहराची ही अशी अवस्था. पण आज आपण जो व्हिडिओ पाहताय हा बाजूचा, तो पाहिल्यानंतर एक प्रश्न पडतो पुणेकरांच्या मनामध्ये. इतक्या हजारो कोटी रुपयांचा निधी असणारी महानगरपालिका, त्या महानगरपालिकेच्या रस्त्याची अशी दुरावस्था का? बाजूच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. रस्त्यावरती उघडं चंबर आणि त्या चंबरमध्ये एक वयोवृद्ध महिला पडते. सुदैवाने मोठी जीवितहानी काही झाली नाही, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नाही. पण जर त्या महिलेच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? महानगरपालिकेने घेतली असती का? संबंधित कंत्राटदारांनी घेतली असती का? का कोणत्या लोकप्रतिनिधींनी घेतली असती? या कोणीही घेतली नसती, या तिघापैकी. आज हा प्रश्न प्रत्येक पुणेकर या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला विचारते. पुणे महानगरपालिकेकडे हजारो कोटी रुपयाचा निधी आहे. विकास कामासाठी मोठमोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च केल्याचं वल्गना होत आहेत, दावे केले जात आहेत. मग रस्त्यावरचे खड्डे, चंबर्स असे उघडे का? उघडी चंबर्स वेळेवरती बंद का केली जात नाही? नागरिकाच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला आहे? असे अनेक प्रश्न पडत असताना आता भविष्यामध्ये आज एखादी महिला पडते, उद्या एखादी दुचाकीस्वर त्या खड्ड्यात आदळेल, परवा एखादी ज्येष्ठ नागरिक पडू शकतो, एखादी लहान मूल पडू शकतं. ह्या सर्व गोष्टीची जबाबदारी घेणारा व्यक्ती कोणी आहे का? ही जबाबदारी कोणी घेणार नाही. आता यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे, अपघात झाल्यानंतर पंचनामा, चौकशी समित्या आणि आश्वासन हे देणं सर्व सोपं आहे. पण अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय करणं हीच खरी प्रशासनाची आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. ते हे पार पाडत नाहीत. पुणेकर कर भरतात, मालमत्ता कर भरतात. विविध कराच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या तिजोरीत कोट्यावधी रुपये जमा होतात आणि हेच कोट्यावधी रुपयाचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधींना दिले जातात. मग नागरिकांना सुरक्षित रस्ते देणं ही प्रशासनाची, लोकप्रतिनिधीची जबाबदारी नाही का? लोकप्रतिनिधींनी निवडणुकीत विकासाची आश्वासनं दिली, वल्गना केल्या, घोषणा केल्या. मग त्याचं काय? संबंधित अधिकाऱ्यांनी देखभालीची जबाबदारी हे घेतलेली असते, स्वीकारलेली असते. मग हे असं का? ही परिस्थिती का? प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेतली पाहिजे. संबंधित दोषीवरती कारवाई केली पाहिजे. अशा धोकादायक ठिकाणची त्वरित दुरुस्ती हे महानगरपालिकेकडनं झाली पाहिजे. हीच नागरिकाची अपेक्षा आहे. नागरिक काय तुम्हाला घरचं राशन थोडीच मागतायत. कारण विकास म्हणजे फक्त मोठे प्रकल्प नाही. विकास म्हणजे नागरिक सुरक्षितपणे त्या रस्त्यांनी घरापर्यंत पोहोचणे. हा विकास आहे रस्त्याचा. पुण्याच्या प्रत्येक रस्त्यामध्ये किती खड्डे आहेत, किती खड्डे आहेत हे मोजा एकदा. एक तरी रस्ता बगर खड्ड्याचा आहे का बघा, तुम्हाला दिसणार नाही. कारण हे महानगरपालिकेचं पुण्याच्या अपयश आहे. आणि हेच अपयश असंच राहिलं तर पुणे हे वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, पण आता रस्त्यावरच्या खड्ड्याच्या नावाने पण ओळखलं जाऊ शकतं. आता आज चेंबर्स आहे, खड्डे तर अनंत आहेत. मी तुम्हाला दाखवेल, फोटोमध्ये तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती. अनंत खड्डे आहेत. मोजायला असताना एक कार रोडला कितीतरी खड्डे आहेत. असं वाटतं की गावच्या पांढरण रस्त्याने चाललोय. पुण्यामध्येच आमच्या हंडेवाडी, मोहम्मदवाडी रस्त्याची, कृष्णानगरच्या रस्त्याची एक रस्ता 4-4 वेळा केलाय, तरी त्याच्यावरती गुडघेएवढे खड्डे आहेत. ही पुण्यातल्या रस्त्याची अवस्था आहे. ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यासोबत लोकप्रतिनिधीची 100% जबाबदारी आहे की नागरिकांना सुविधा देणे. कारण लोकप्रतिनिधी घरचे पैसे खर्च करून ह्या सुविधा त्याला द्यायच्या नाहीयेत. त्याला महानगरपालिकेकडनं फंड घेऊन त्याच्यामधनं लोकांना जे रस्ते मिळतील, पाणी मिळेल, ह्या मूलभूत सुविधा लोकांना द्यायच्या आहेत. ते लोकप्रतिनिधीची ही तेवढीच महत्वाची जबाबदारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.